डॉक्टर अक्षय शिवछंद यांचा विजनरी लीडर इन ऑन्कॉलॉजी पुरस्काराने गौरव। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92,2000-1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2026 सोहळ्यात कोल्हापूरचे प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय ए शिवछंद यांना विजनरी लीडर इन ऑन्कॉलॉजी या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। कर्करोग उपचार क्षेत्रात आधुनिक, परवडणारी आणि रुग्णकेंद्री सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉक्टर शिवछंद यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला। ग्रामीण व निमशहरी भागातील रुग्णांना मोठ्या शहरांप्रमाणे गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार उपलब्ध व्हावेत या उद्देशाने त्यांनी सातत्याने कार्य केले आहे। डॉक्टर शिवछंद हे कोल्हापूर येथील क्युरालाइफ कॅन्सर सेंटरचे संस्थापक असून कर्करोगाविषयी जनजागृती, लवकर निदान, आधुनिक उपचार पद्धती आणि रुग्णांना मानसिक आधार देणे यासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत। कॅन्सर फ्री कोल्हापूर ही त्यांची संकल्पना समाजामध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत असून कर्करोग प्रतिबंध आणि वेळेवर उपचार यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अद्ययावत उपचार पद्धती ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले असून त्यांच्या सेवाभावी दृष्टिकोनामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे। पुरस्कार स्वीकृत करताना डॉक्टर शिवछंद यांनी सांगितले की हा सन्मान माझ्या रुग्णांचा, सहकाऱ्यांचा आणि समाजाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाचा आहे। पुढील काळातही अधिक समर्पणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत कर्करोग उपचार क्षेत्रात कार्य करत राहणार आहे। त्यांच्या या यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक संस्था तसेच विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।